डोळे बंद कर. प्रिय वेद, खूप रागवलंयस ना माझ्यावर. पण वेद, तू तुझा हक्कच आहे, कारण तू तितकं प्रेम करतोस माझ्यावर. वेद, त्या दिवशी शेतघरात मी तुला जे बोलले त्यासाठी आय एम सॉरी. मी तुझ्या माणसांबद्दल नको नको ते बोलले रे. तुलाही खूप दुखावलं. खरंच मला माफ कर त्यासाठी. वेद, पण त्यामागे माझा हेतू खूप वेगळा होता. माझ्या जन्मापासून माझ्यावर तिकडी असण्याचा डाग लागलाय. त्यामुळे तुझ्या घरच्यांनी मला कधीच स्वीकारलं नसतं. माझा कायम राग केला असता. मी तुझ्यासोबत या घरात लग्न करून आले असते तर मग माझ्यासोबत तुलाही किती त्रास झाला असता ना. मला तो त्रास तुला द्यायचा नव्हता रे. माझ्यामुळे तुझ्या मायेची माणसं तुझ्यापासून तोडायची नव्हती. आणि या सगळ्यावर माझ्याकडे एकच पर्याय होता, तो म्हणजे तुला स्वतःपासून तोडण्याचा. वेद, तुला माझा तिटकारा येऊन तू स्वतःहून माझ्यापासून दूर जावंस यासाठी मी हे सगळं केलं. पण बघ ना, दैवाने तुझी आणि माझी गाठ बांधलीच. पण त्या दिवसापासून तुला होणाऱ्या दुःखाचा त्रास मलाही होतोय, कारण माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी स्वतःच्या हाताने गमावलेला माझा वेद मला परत हवाय, कारण मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत रे. तुझी आणि फक्त तुझीच नलिनी. वेद, आय लव्ह यू. I love you too. नलिनी, काय कुठे हरवलीयस? छान सजवलंय सगळं.
स्वप्नात असल्यासारखं वाटतंय. तुला काहीतरी बोलायचं होतं ना? तुझ्यासाठी सरप्राईज आहे वेद. इकडे ये. तुझ्यासाठी सरप्राईज आहे. मी सांगेपर्यंत तू इथेच उभा राहणार आहेस. ठीक. ते पण तुझे डोळे बंद ठेवून. बर. डोळे बंद. वेद, नाही चिटिंग करायची ना वेद, प्लीज प्रॉमिस दे मला. प्रॉमिस. मी माझं सरप्राईज देईपर्यंत डोळे उघडायचे नाहीत. वेद, डोळे बंदच ठेवून पाठीवर. बर.